सोलापूरला जर विकास करायचा असेल तर नाईकवाडी सर तुम्हाला जाऊन ऐकताना सांगावं लागेल. पुढच्या शुक्रवारी काय सुरू होणार आहे कदाचित नक्की झालेलं आहे, पण आई वगैरे काही बदल तर माहीत नाही. पण आयुक्तांशी माझी चर्चा भेट आहे. MBA माझा पहिला करणार आहे. मला खाली बसले असताना नाईकवाडी सर म्हणाले की आम्हाला पैशाची गरज आहे म्हणून आम्ही टॅक्स जास्त होतो. मित्र कधीही जास्त पैसे लावल्याने मला विकला गेला नाही. आणि हे सरांनी सांगितलं, परत राजूने सांगितलं, परत मी पण सांगतो, मारवाडी आहे म्हणून सांगतो, जास्त लावल्याने कुठलीही वस्तू विकली जात नाही. स्वस्त केली तर विकली जाते, परंतु स्वस्तमध्ये देखील एक दोन गोष्ट लक्षात ठेवा. सस्ता कपडा हुए बार बार, महंगा कपडा हुए एक बार. माझ्या आजोबा म्हणायचे सस्ता कपड़ा लेना नहीं, लिया तो सिलाना नहीं, सिलाया तो पहनना नहीं, पहना तो धोना नहीं, और धोया तो रोना नहीं. पण ते कामाच्या बाबतीत सत्य नाही साहेब. टॅक्स स्ट्रक्चर सुटसुटीत करणं गरजेचं आहे. टॅक्स स्ट्रक्चर एका स्क्वेअर फुटाला 5 रुपये, 8 रुपये, 10 रुपये तुम्ही झोन केले. ए झोन केला, A1 झोन केला, E2 झोन केला. सोलापुरात 10 झोन तयार करा. रस्त्यावर किंवा आपल्याला रेग्युलेटर्स आहेत तसे झोन तयार करा. ह्या ठिकाणी 3 रुपये, 5 रुपये, 8 रुपये, 10 रुपये आम्ही टॅक्स घेऊ. लोक तुमच्याकडे स्वतःहून येतील साहेब हा माझा वर्षाचा ॲडव्हान्स टॅक्स 5% मला रिबेट द्या. आणि लोक पाहायची येतील. लक्ष्मी रोडवर मित्रांनो पुण्यामध्ये 30 रुपये टॅक्स आहे कॉर्पोरेशनचा. काल मी एकालाच जेव्हा मला 50 रुपये फुटाची अपेक्षा होती, मी 265 रुपयाचं त्यांना कोटेशन दिलं. तर मला तुम्ही 265 रुपये भाडा देणार असाल फुटाला तर ही माझी जागा मी बघू शकतो, तरच मला माझे इच्छित पैसे मिळतील. मला खात्री आहे मित्रांनो, तुम्हाला खात्री आहे तो माणूस काय माझ्याकडे परत येणार नाही. कारण त्याची पण इच्छा एकच आहे की कॉर्पोरेशनला एवढे पैसे कारण देऊ शकतो. मित्र टॅक्स स्ट्रक्चर सुरळीत होणं हे अतिशय गरजेचं आहे. ही काळ्या दगडावरची रेख आहे आणि त्यासाठीच सोलापूरचा विकास पावलेला आहे. ते झालं तर विकासाची पहिली मुहूर्तमेढ होते. दुसरी मुहूर्तमेढ सरांनी सांगितल्याप्रमाणे विमान सेवा सुरू होणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस सांगण्यात आलं की सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी आडवी आहे. सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी हलवणं 5 कोटी रुपयामध्ये होऊन जाईल सर. 15 कोटी रुपयामध्ये होऊन जाईल, 20 कोटी रुपयामध्ये होऊन जाईल. आम्हाला ती हलवायचीच नाही आहे. आम्हाला गोरामणीमध्ये 5,000 रुपये कोटी 5,000 कोटी रुपये लागायचे. 20 कोटी रुपये खर्चून आम्ही चिमणी हलवत नाही. ती चिमणी हलवली नाही तरी सोलापुरात 3 वर्षभर विमान सेवा चालू होती. एकही विमान त्या चिमणीला कंपनीशन खाली पडली असं ऐकवत नाही, असं पाहिलेलं नाहीये, असं कोणीही पाहिलेलं नाही. दोषी झाले कधीच नाही पाहिलं. राष्ट्रपती येऊन गेले, पंतप्रधान येऊन गेले, काय नको त्याच ठिकाणी विमान उतरू शकते. मित्र लातूरला भूकंप झाल्यावर त्याच ठिकाणी बोईंग जेट उतरले. सोलापूरला जेव्हा विमान चालू केलं किंगफिशरनी तेव्हा 76च्या कपॅसिटीच्या विमानाला त्यांनी सांगितलं रनवे लहान असल्यामुळे 54 सीट तुम्ही फक्त घ्या. त्यांनी जी 11 महिने विमान सेवा चालवली त्यामध्ये सोलापूरचा ॲव्हरेज पडला 44 सीटचा. अतिशय चुकीची वेळ असूनही सोलापूरला विमान 3ला येणार आणि 2ला जाणार. मुंबईला 4 वाजता पोहोचणार. अतिशय चुकीची वेळ. 4 वाजता जाऊन मंत्रालयात काम होत नव्हतं तरी देखील 44 सीट रोज गेले. विमान सेवा प्रॉफिट मध्ये होती मित्र हो. फक्त एका दोघांच्या हट्टामुळे कारण नसताना ती विमान सेवा बंद पडली आहे. तर कारण त्याच्यापेक्षा एक दुसरं औरंगाबादला जी विमान खाली पडली त्याचं नोट तुटलं, ती विमान रस्त्यावर गेली. ती एक विमानाला भरपाई करण्यासाठी किंगफिशरचे दुसरं विमान होतं म्हणून सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, अमरावती, औरंगाबादच्या विमान सेवा करून त्यांनी ती सेवा चालू केली आणि सोलापूरची विमान सेवा बंद केली. आजही जर विमान सेवा चालू झाली तर सोलापुरातले टेक्नोक्रेट व्हायला चालू करतील. सरांनी घेताना नागपूरचं नाव घेतलं, तुम्ही पण नागपूरचं नाव घेतलं. नागपूर
जेव्हा ऍप्लिकेशन आले तेव्हा लक्षात आलं 70% ऍप्लिकेशन नागपूरमधून पासआउट झालेल्या लोकांचे होते. लोकांना जर इच्छा आहे त्यांच्या गावात काम करायची, पण त्यांना तो इन्फ्रास्ट्रक्चर, ती आउटलेट, त्यांना ती कारखाने, त्यांना ती जागा, त्यांना ती ऑफिसेस पाहिजे की ज्या ठिकाणी ते काम करू शकतो. आम्ही तुमच्याकडे बघतोय सर की तुम्ही कोणता इंडस्ट्री जाणायला पाहिजे, तुम्ही मायक्रोसॉफ्टला, तुम्ही IT सेक्टर सांगायला पाहिजे की तुम्ही इथे काहीतरी चालू करा. BPO सेक्टर चालू करणं सगळ्यात सोपी गोष्ट, तिथून चालू करू शकतो. इंग्लंडची मेट्रो सिस्टीम ही पुण्यामधून चालवली जाते, किती लोकांना हे माहिती? लंडनची मेट्रो ही पुण्यामधून चालवली जाते, किती लोकांना माहिती? दिस इज अ फॅक्ट. जी पुण्यातून चालवली जाते तुम्ही काय सिग्नल देत नाही, लिव्हर पाडत नाही, काही करत नाही, बोटावर मिळतात. सोलापूर मध्ये बसून देखील आपण बोटावर फिरू शकतो. सोलापूरला कुठूनही कुठे जाण्यासाठी पॉझिटिव्ह पॉईंट 12 मिनिटात कुठे पोहोचू शकतो. विकास शेतकऱ्यांना सांगितलं की सर मला फक्त तुम्ही सांगा किती वाजता कळाली, मी 5 मिनिट आधी यायला तयार आहे, मला जास्तीत जास्त 12 मिनिटं लागतील तुमच्या कॉलेजला यायला. किती मोठा फायदा आहे. हडपसरपासून जर पाषाणला जायचं असेल तर 2.5 तास लागतात आणि माणसं जातात तर लॅबवर म्हणून थोडंसं लॅबवर तयार केलं तर सोलापूरचा विकास कुठेही थांबलेला नाही. विमान सेवा होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणतात की ज्या घरात आपण जातो त्या घरातल्या लायब्ररीमध्ये कुठली पुस्तकं आहेत, त्या घरात कुठली माणसं राहतात वेगळं. ज्या गावात तुम्ही येतात त्या गावात कुठली लोक राहतात, त्या गावाचं मोठेपण लक्षात येतं. परंतु सगळ्यात महत्त्वाचं त्या गावात प्रवेश करताना त्या गावाची भावना काय आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. आणि आपण सोलापूर गावात प्रवेश करतो माझा चौकात, ज्याला आपण शिवाजी चौक म्हणतो. एवढी बकाल एंट्री अख्ख्या भारतात दुसरी कुठे नसेल. बरोबर आहे नाही सर? ह्यासाठी बरोबरच तर तुम्ही नाही, मी शासनाकडे बघतच नाही, मी ह्या सगळ्या लोकांकडे बघतो. आपण प्रयत्न करायला पाहिजे की ह्यासाठी दबाव आणायला पाहिजे. सोलापूरची एंट्री चांगली करा. मित्रहो, काल माझ्याकडे 2 माणसं आली होती मुंबईची. त्यांनी येताना ते रेल्वेने आले, रात्री आले, त्यामुळे बाकीचं काही कळलं नाही. सकाळी त्यांना VIP रोडवरून मी तुमच्या ठिकाणी घेऊन गेलो. त्यांनी मला सांगितलं साहेब सोलापूरचे रस्ते एवढे चांगले, रस्त्याच्या मध्ये दुभाजक, ठिकाणी झाडं लावलेली आहेत, इतके डबल रोड, इतकं चांगलं सगळं तुमच्याकडे आहे. माझे इंडस्ट्री तुमच्याकडे. जर सोलापूरचे रस्ते खरोखरच चांगले आहे, VIP रोड इंटरनोड म्हणाले मला माहिती करावायचंच नाही. उद्या मी ऐकताना तो पण प्रश्न विचारणार, पण आलेल्या माणसाचं पहिलं इम्प्रेशन रस्त्यावरून चालू झालेलं मी पाहिलं. अहमदनगरला जर तुम्ही गेला तर तुम्हाला पायी देखील चालता येते, गाडी तर लांबच राहिली. मग एवढे चांगले रस्ते असताना त्याचं आपण मार्केटिंग काय करत? ह्या गोष्टींचं मार्केटिंग होणं गरजेचं. ज्या हेरिटेजच्या बिल्डिंगमुळे 5,000 कोटी रुपयांचं महसूल आपण थांबलेलं आहे, त्यासाठी 1 पॉइंट क्लिअरन्स हे सोलापूरला का चालू होत नाही? सोलापूरच्या लोकांनी मुंबई आणि दिल्लीला ऍप्लिकेशन करायचं, एक वाटा 4 प्रकारचे ऍप्लिकेशन, एक सोलापूर महानगरपालिकेत, एक मुंबईला 2 कॉपी, दिल्लीला 2 कॉपी का, तर त्याच्यावर एका वर्षापासून परत येणार आणि फॉलो करण्यासाठी दिल्लीला 6 चक्रा. किती माणसाकडे एवढा वेळ आणि पैसा असतो? तुम्हाला माहित आहे की ते किल्ला आहे, काय डेव्हलपमेंट करायचे, किती फुटाची बिल्डिंग अलाउड करू शकतो, एका बाटल्या देऊन टाका, नाही होत. आपली इच्छाशक्ती कमी पडते. ही इच्छाशक्ती आपली वाढवणं गरजेचं आहे. याच किल्ल्यामध्ये 1993 सालात माझ्याकडे फाईल आणलेली आहे. या फाईलमध्ये जवळजवळ 14 पॉईंट्स आहेत सोलापूरच्या विकासासाठी. मी 1991 पासून 20 फाईल आतापर्यंत 100 लोकांना दिलेली आहे. तेच पॉईंट तारीख होतं. किल्ल्याचं मार्केटिंग काय करतात? लाईट अँड म्युझिक प्रोग्राम चालू करा. सोलापूरच्या किल्ल्याला धडकता इतिहास आहे. इंग्रजांचं राज्य सोलापूरच्या पाडावानंतरच चालू झालेलं आहे भारतामध्ये. या इतिहासात
अशी कुठली मनामध्ये असणं गरजेचं आहे. परंतु हे पण स्वाभिमान ठेवायला पाहिजे की शेवटची पिढी आम्ही ठेवून ठेवली होती. पानसेनी जीव दिला सोलापूरमध्ये किल्ल्यामध्ये. त्या किल्ल्याचं आम्ही लाईव्ह अँड म्युझिक करू शकत. चांदी बीच या सोलापूरच्या किल्ल्याचा आंध्र म्हणून तो सोलापूरचा किल्ला निजामाला दिला गेला. 42 मध्ये सोलापूर स्वतंत्र होतं. 3 दिवस सोलापूरमध्ये स्वतंत्र ते नारे होते. तेव्हा 47 ला स्वतंत्र झाला. 42 मध्ये सोलापूर स्वतंत्र होता 3 दिवस. आणि या गोष्टी आम्ही यांचं लोकांसमोर मांडणी करतो. लाईव्ह अँड म्युझिकच्या द्वारे आम्ही रोज लोकांना आणू शकतो. रात्री लोक राहतात माझा परत होतातच की पर्यटकाला जर आम्ही प्रोत्साहन दिलं तर सोलापूरचा विकास कुठे होणार नाही. त्यासाठी त्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. माळव बघण्यासाठी लोकांना तुम्ही चांगली सुविधा द्यायला पाहिजे. माळवचा उपयोग होणार नाही. सोलापूरला एवढ्या हायवे रेल्वे झाले. रेल्वेच्या 2 वर्ष आधीच्या पुस्तकामध्ये लिहिलं होतं रेल्वे टाइम टेबलमध्ये प्लेसेस टू व्हिजिट इन इंडिया आणि त्यामध्ये सोलापूरचं नाव होतं मित्र. पण आम्ही त्याचा उपयोग करून नाही केला आणि आज ते नाव पण झालं आणि इन्फ्रास्ट्रक्चरच नाही आमच्याकडे. साध्या सुविधा केलं. रेल्वे स्टेशन एसटी स्टँड या ठिकाणी जर आम्ही सुविधा केली. मी म्हणत नाही की आम्हाला फक्त फॉरेनचेच लोक पाहिजे. अहो बॉम्बेचा माणूस किती येतो त्या प्रत्येक माणूस काय कुठल्या दिवशी येत नाही बॉम्बेचा. बॉम्बेमध्ये गरीब माणसं असतात त्यांना देखील वाटतं की पंढरपूरच्या दर्शनासाठी जावं आणि अक्कलकोटला दर्शन घ्यावं. त्या माणसाची राहायची सोय, त्याची आंघोळीची सोय, त्याची टॉयलेटची सोय सकाळी 15 रुपयामध्ये करा. दिवसभरात असेल त्या माणसाला 20,000 40,000 रुपयाचं उत्पन्न मिळेल. वर्षाला 5-5 कोटी रुपयाचा व्यवसाय त्याच्यामध्ये होईल आणि उत्पन्न सोलापूरला पैसे मिळते. आपण करू शकतो. सरांनी सांगायला सांगितलं थोडासा डिफर करायचा त्याच्यामध्ये की ग्राउंड फ्लोअरला दुकान नको म्हणून. कुठलाही माणूस 4 पायऱ्याच्या वर चढून करायचं तयार नाही दुकानात वस्तू घ्यायला. पण त्याला सोल्युशन आहे सर. मल्टी लेवल पार्किंग करायचं. 7 मजल्यापर्यंत पार्किंगच पाहिजे. एक वेगळी बिल्डिंग करा वेगवेगळ्या ठिकाणी. 7-7 मजलीपर्यंत पार्किंग होऊ दे. अमेरिकेमध्ये 3 बिल्डिंग जर असल्या तर 2 बिल्डिंग राहण्यासाठी असतात, 1 बिल्डिंग पार्किंगची असते डाऊनटाऊनमध्ये. अदरवाईज अख्खी अमेरिका सिंगल स्टोरी बिल्डिंग आहे. सिंगल स्टोरी कंट्री आहे. पण मल्टी स्टोरी पार्किंग आपण करू शकतो. पार्किंगसाठी कॉर्पोरेशनने टॅक्स घेतला नाही, हाईट मोजली नाही तर निश्चितच पार्किंग केले जातील. त्याला सुविधा द्यायला पाहिजे. व्हेकल सरळ जात नाही तिथं सुद्धा पार्किंग विचारलं जातं. ते लोक मिसयूज करतात आणि त्याच्यासाठी ड्रायव्हरने सांगितलं जातं पण एक मल्टी पार्किंग फॅसिलिटी सगळ्या गाड्या त्या एरियाच्या तिथं जाऊन ठेवल्या तर प्रॉब्लेम विल बी सॉल्व्ह. आपण टेम्परेचर करतो की जोरात करायचं होऊ शकतं. आणि एक शेवटची गोष्ट सांगते मला दाखवतो. सोलापुरात चालताना अनेक ठिकाणी आपल्याकडे बघायला सांगितलं की चालता येत नाही. सगळे फुटपाथ पदपथ जे आहे ते टपऱ्याने बनवले. सोलापूर हे टपऱ्याचं शहर पण आहे. भारतामध्ये जेवढे टपरे आहेत तेवढ्या त्या सोलापुरात आहेत असा काहीतरी एक अनुमान काढलेला होता. आणि परवाच 4 दिवसापूर्वी शासनाने म्हणजे भारत सेंट्रल गव्हर्नमेंट एक नवीन कायदा पास केला. निश्चितच चांगला कायदा आहे की मला बिझनेस करायचा राईट दिला. रस्त्यावर उभं राहून माझी हालचाली धंदा होऊ शकतो त्याचा अधिकार त्यांना दिला. तो तुकास्पद आहे. परंतु ह्या ऑगस्टात त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही एके ठिकाणी उभं राहायचं नाही. हे असं कधीच होत नाही. तो त्या ठिकाणी उभारतो, 10 दिवसांनी विटाचं बांधकाम करतो, ताऱ्याला इलेक्ट्रिक केबलला तो हुक घालतो, लाईट देतो आणि त्याचा व्यवसाय चालवतो. नाही मार्केटिंग ही संकल्पना करण्यामध्ये त्यांनी जर शासनाने राबवली असती ह्या ठिकाणी. आणि ही कल्पना मी शिंदे साहेबांना, भुजबळ साहेबांना, विलास देशमुख साहेबांना, त्यानंतर अनेक अशा मोठ्या माहिती व्यक्तींना दिलं होतं की तुम्ही नाईट मार्केटिंग ही संकल्पना संपूर्ण भारतात चालवता. मोक्याच्या ठिकाणी 3-4 ठिकाणी रात्री 9 ते 12 किंवा रात्री 8 ते 12 हे व्यवसाय चालतील. मग त्या खायच्या गाड्या असतील, कपड्याच्या गाड्या
आणि रात्री 12 वाजता काशाकडून निघून जावं सकाळी रस्ते सगळे क्लीन साफ, कुठेही रस्त्यावर आलेले नाही काही. हे जर नाही झोप आपण चालू केले तर लोकांना रोजगार मिळेल. सोलापूरची बकाल वस्ती म्हणतो, झोपडपट्टी जी आहे त्या झोपडपट्टीतल्या प्रत्येक माणसाला काम आहे. जोशी राजूला विचारलं की एका कारखान्यामध्ये एका माणसाला किती पगार लागतो. आमच्या बांधकाम क्षेत्रामध्ये बिगाऱ्याला आम्ही महिन्याला 10,300 रुपये देतो. हायवेला बस 21 केला तर तो शो देतो किंवा वगैरे कमी नाही 10,000 रुपये एका माणसाला. परंतु तो बिगारी आमच्याकडे आपण फक्त 2 दिवसच काम करतो, 800 रुपये घेतो, निघून जातो. तो तुम्हाला जास्त काम करायची गरज नाही, माझा महिना चालू आहे. आता 3 रुपये 2 रुपये झाला. यामुळे एकच दिवस काम केलं. पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या सोलापूरला डेव्हलप करण्यासाठी, सोलापूरचा बकालपणा कमी करण्यासाठी, सोलापूरला लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी, इंडस्ट्री आणण्यासाठी, मल्टीनॅशनल ब्रँड आणण्यासाठी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या कशा प्रकारे करता येईल हे मी तुम्हाला सांगितलं. त्याचबरोबर मी एक शेवटची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगेन. मित्रो, जनरेटर हा सगळ्यात मोठा डेटा असतो आणि तो करण्यामध्ये आम्ही कमी पडतो. माझं तुम्हाला एक आव्हान आहे. स्वतःच्या लेवलला मी जी काय गोष्टी करतो, मी तुम्हाला माहिती आहे, मी 19 वर्षासाठी माल वाचवत नाही गाडीचा. मी एकट्याने 44 दान केलं, पण एकट्याने केलं. पण मी एकट्याने करतो तेव्हा मी एक कॅम्प घेतो, म्हणजे मी जनरेटर बरोबर घेतो. त्याचप्रमाणे इथे बसलेल्या आधी 400 विद्यार्थी आहेत, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझं एक आव्हान आहे की त्यांनी एक पर्टिक्युलर प्रश्न रोज एक घ्यायचा, तो तुम्ही फळ्यावर लिहा, बोर्डवर लिहा आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक पोस्टकार्ड 3 ओळीचं कमिशनरला किंवा मुख्यमंत्र्यांना द्यायचं. मग त्यावेळी तुम्ही सांगू शकता की सोलापूरला रिक्रूटची आवश्यकता आहे, लवकर करा. समजा आणि नाव मार्केट कॉलेज, सोलापूरचे खड्डे लवकर बुजवा. विद्यार्थ्याचं नाव मार्केट कॉलेज, पत्रपोस्ट. पण एका दिवशी एकच पत्र व्हायला पाहिजे सगळ्यांकडून. त्याचा आज 400 विद्यार्थी तुमचे शाळेत कॉलेजमध्ये 4,000 विद्यार्थी, 4,000 विद्यार्थ्यांचं पोस्टकार्ड कॉर्पोरेशनमध्ये जाईल. ऐकण्याच्या टेबलावर 4,000 पत्र पडतील सोलापूरला. 4,000 पत्र जातील सोलापूरला, दिवसा नको रोज पाणी द्या. 4,000 पत्र जातील सोलापूरचे फुटपाथ मोकळे करा. 4,000 पत्र जातील सोलापूरला फ्लेक्स फ्री सिटी करा. त्याच्याने काही सोलापूरचा विकास होत नाही, बकाल होतो सोलापूर. 4,000 लोकांना सांगा की म्हणजे ज्या काही गोष्टी सांगायच्या असतील आपल्याला, या 4,000 विद्यार्थ्यांनी जर पोस्टकार्ड रोज जर पडवल्या, फक्त 4 आठवडे लागतील. मेघदूत कार्ड घ्या, हाताने लिहा, वेळ लागणार नाही. एका दिवशी 7 पोस्टकार्ड लिहा आणि रोज एक पोस्टकार्ड टाका. सर, तुमच्या कॉलेजमुळे ही सुरुवात झाली असं निश्चित लोक म्हणते. आणि आजचं हे चर्चासत्र जे आहे की वास्तव काय आणि विकास कसा होईल, विकासाला ती एक दिशा मिळेल, एक सुरुवात चांगली होईल असं मला वाटतं. ते बोलायला थँक्यू. त्याचप्रमाणे जर आपण ठरवलं या विश्वकर्माने आपण इंजिनियर्स डे प्रत्येकाने जर ठरवलं आपण असे विकासाची चादर करायची की त्या विकासाच्या चादरमुळे पूर्ण सोलापूरचं वास्तव्य बदललं गेलं पाहिजे. आणि ते सुरुवात आता सगळ्यांनी सांगितलं सुरुवात आपण करूच, पण ती विकासाची चादर केल्यामुळं सोलापूरचं वास्तव्य बदललं. आणि खरंच एक दिवस असा आहे की या सोलापूरचं नाव खरंच सुवर्णाक्षराने लिहिलं जाईल. आणि एवढं सांगायचं होतं. सर्वांनाच घरी त्याची ओढ लागलेली आहे. तरी मी तुमचा जास्त वेळ न घेता काही